पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पूजा पितळे आणि जितेंद्र पितळे या वकील दाम्पत्याला चाकू आणि कोयत्याने मारहाण केल्याची घटना मागील आठवड्यात तळोजा येथे घडली। या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात आरोपी शशी सिंग, मेनका सिंग, सत्यम सिंग आणि शिवम सिंग या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। यातील आरोपी शशी सिंग याला पोलिसांनी अटक केली। मात्र पोलिसांच्या कामगिरीवर वकील दाम्पत्य आणि सोसायटीतील रहिवासी नाराज आहेत। आरोपींवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी फिर्यादी तसेच सोसायटीतील नागरिकांनी केली आहे। या विरोधात वकील संघटना देखील आक्रमक झाली आहे। या आरोपीचा ऑलिव्ह पॅराडाईज सेक्टर 20 तळोजा फेज 2 येथील सोसायटीतील सर्व नागरिकांना त्रास होत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे। त्यामुळे फिर्यादी आणि सोसायटीतील नागरिक लवकरच पोलीस आयुक्त नवी मुंबई यांची भेट घेऊन आरोपीवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहेत। आरोपीला आज 4 मार्च रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे। तर उर्वरित आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी फिर्यादी आणि रहिवाशांनी केली आहे। तळोजा फेज 2 परिसरात सोसायटीत वाद झाला आणि त्यानंतर शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे, मात्र नक्की प्रकार काय आहे? एकंदरीत जे आरोपी आहेत शशी प्रताप सिंग आणि मी ॲडव्होकेट पूजा कृष्णा चव्हाण आणि 20 ऑक्टोबर येथे आमच्या राहत्या बिल्डिंगमध्ये म्हणजे तळोजा फेज 2मध्ये आमचे जे शेजारी आहे शशी प्रताप सिंग, त्यांची पत्नी मेनका सिंग आणि त्यांचे दोन्ही मुलगे शिवम सिंग आणि सत्यम सिंग या चौघांनी आमच्यावरती प्राणघातक हल्ला करण्यात आलेला आहे। सर्वप्रथम हल्ला झाला तो आमच्या सेक्रेटरीवरती झाला आणि मग बाबा चाकू सुरे का काढतो यामुळे आम्ही पुढे गेलो तर आमच्यावरती देखील हल्ले झाले। त्यांनी त्याच्या मुलांना बोलवलं आणि मला 10 टाके पडलेले आहेत। माझ्या मांडीवरती वार आहे, माझ्या छातीजवळ वार आहे आणि माझे जे मिस्टर आहेत ॲडव्होकेट जितेंद्र पितळे त्यांच्यावरती देखील वार करण्यात आलेला आहे आणि ते अजूनही चालण्याच्या परिस्थितीत नाही आहेत। अजूनही त्यांचं ब्लिडिंग वगैरे कंटिन्युअस सुरू आहे। 2 दिवस ते ICUमध्ये होते। पोलिसांनी आरोपींविरोधात कोणती कारवाई केली आहे? पोलिसांनी आतापर्यंत एकच आरोपी पकडण्यात आलेला आहे। अजूनही त्यांची पत्नी आणि त्यांची दोन्ही मुलं फरार आहेत आणि त्या संदर्भात काहीच प्रोसेस चालू असेल आमच्यापर्यंत काहीच माहिती नाही आहे। माझं अजून पुरवणी जबाब घेण्यात आलेला नाही, कारण माझ्या जबाबामध्ये फक्त एकच जखम आढळण्यात आली होती सुरुवातीला। दुसऱ्या जखमेचा अजून पुरवणी जबाब नाही आहे। माझे जे मिस्टर आहेत त्यांचा अजून जबाब घेण्यात आलेला नाही आहे। आपली मागणी काय आहे आता पुढे? माझी मागणी ही आहे की BNS कलम 109 लावण्यात यावं। अटेम्प्ट टू मर्डर आहे हे, कारण गिल्टी माइंड आहे, मोटिव्ह आहे, इंटेन्शन आहे आणि या 4 लोकांवरती हल्ला करण्यात आला। त्याच्यातले 2 लोकांवरती तर प्राणघातक झालं, ते बचावले वेगळी गोष्ट आहे। सो हे अटेम्प्ट टू मर्डरचं केस आहे आणि याच्यामध्ये 109 लागण्यात यावं। तुम्हाला काय वाटतं, पोलीस निष्पक्षपणे हा गुन्ह्याचा तपास करतील? अजिबातच नाही, कारण कधीच त्यांच्याकडून आम्हाला तसं सहकार्य सापडत नाही आहे आणि आताही एक आरोपी सापडल्यानंतर बायको आणि मुलं शोधणं फार अवघड आहे असं वाटत तर नाही आहे। आज 8 दिवस झालेले एक आरोपी तुम्हाला सापडला आणि 3 आरोपी तुम्हाला अजूनही सापडत नाहीत, हे काही योग्य वाटत नाही आहे। पोलिसांच्या विरोधात त्यांचे सिनियर असतील किंवा DCP, CP यांच्याकडे काय तक्रार करणार आहात का या बाबतीत? हो, CP साहेबांकडे जाणार आहे मी या संदर्भामध्ये आणि माझी त्यांच्याकडे देखील तीच मागणी राहील की बाकीच्या आरोपींना देखील पकडण्यात यावं, कारण आम्हाला धमक्या येत आहेत, विविध ठिकाणाहून आम्हाला धमक्या येत आहेत की आज माझा बाप फक्त बाहेर येऊ देत, तुम्ही आता वाचलायत, पुढच्या वेळी काही वाचत नसता। मग आपण कोणत्या समाजात राहतोय जिथे आपल्यावरती असे आपण ना सुखाने जगूच शकत नाही? तर यामध्ये जे आता सतत सगळ्यांनी म्हटलं हिंदू मुस्लिम अँगल दाखवण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे, पण याच्यात असं काहीच नाही आहे। त्यातून पण मी असं म्हणते की पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी। असं काहीही निदर्शनास आलं तर आम्हाला देखील दाखवण्यात यावं, पण याच्यामध्ये काही संघटना सातत्याने पाठिंबा देत आहेत। आज मी त्यांची नावं नाही घेत, पण जेव्हा मी CPंकडे देईन लेटर त्या दिवशी मात्र मी सगळ्या संघटनांची आणि त्या एकूण एक व्यक्तींची जे कोणी पाठिंबा देतात त्यांची नावं मात्र नक्कीच टाकून देणार आहे। आज मीडिया पुढे बोलताना मी नाही बोलणार, पण त्या संघटनांनी पाठिंबा देताना 10 वेळा विचार करायला पाहिजे की आज 3 वर्षाच्या मुलीवरती कोयता घेऊन जाणं हे कितपत योग्य आहे आणि अशा व्यक्तीला जर तुम्ही पाठिंबा देताय तर तो कितपत योग्य आहे याचा विचार करण्याची नक्कीच सामाजिकदृष्ट्या आपल्याला गरज आहे। के ऊपर भी इन लोगों ने कुछ हमला किया था क्या पहले, क्या बताएंगे? 2 साल पहले भी उसने मेरे पर अटैक किया हुआ था, उसका मैंने NC भी किया हुआ है और काफ़ी टाइम तक मतलब वो हर टॉपिक पे फाइटिंग के मोड पे आता था। वो कभी वो ग्रुप में कुछ ना कुछ हिंदू मुस्लिम का विवाद करने की कोशिश करता था, वो
कुछ ना कुछ मैसेज डालते थे वो कि भड़काऊ कुछ बोले तो कोई मुझे अटैक करे या उसको अलग रूप में वो लेके जाए। और हर बार वो मेरे ऊपर तो अटैकिंग मोड पे ही था वो, कि कुछ ना मतलब कभी कबूतर को लेके टॉपिक करता था वो, तो कभी सोसाइटी के ऊपर से आवाज़ आ रही है मेरे को, तो कभी हाउसिंग जिहाद का मैटर लेके वो टॉपिक बोलता था वो। और हम इसके बारे में बार बार पुलिस चौकी में भी हम कंप्लेन करते गए। सोसाइटी ने कुछ एक्शन लिया है क्या उनके ऊपर? हमने लास्ट में जाके अभी कुछ दिन पहले जब वो जो ग्रुप में वो माध्यम से वो मैसेजेस अपलोड करता था वो, कि मतलब जो भड़काऊ भाषण देता था वो, भड़काऊ मैसेज भेजता था वो, उस पर हमने तो उसको निकाला ग्रुप से, हमने बहुमत लेके उसको ग्रुप से निकाल दिया। उस दिन क्या हुआ था जिस दिन आपके ऊपर हमला हुआ? उस दिन क्या हुआ था, किस वजह से? एक्चुअली क्या हुआ, दोपहर में इसके पास लोन वाले आए थे, बैंक के लोन उसने EMI भर नहीं पाया था वो, इसके कारण वो नीचे आया और उसने वॉचमैन को गाली गलौज किया और उसको धमकी भी दिया कि मैं चाकू से मार दूंगा, जो भी बीच में आएगा उसको भी मारूंगा और उसको फंसाऊंगा भी मैं। ये रिकॉर्डिंग वगैरह हमने लिया, वहाँ से देखा और हम इसके बारे में पुलिस के पास भी गए, उनको दिखाया भी। और वो होने के बाद हम सोसाइटी में कलेक्ट हुए और एक पत्र व्यवहार करने की बात की हमने कि हम सर को एक लेटर देंगे कि ऐसा घटना यहाँ पे हुई है और वो चाकू निकालने का बात कर रहे हैं, कल को कुछ होता है तो इसकी जिम्मेदारी सोसाइटी नहीं रहेगी। तो इस तरह हम बात कर रहे थे, मतलब उसकी फैमिली आई और उसने हमसे उलझा, उसका ऑलरेडी प्लानिंग था, उलझा। हमने कई बार रिक्वेस्ट भी की कि आप यहाँ से जाइए, वो नहीं जा रहा था। बाद में मैंने उसको बोला कि आप पीछे जाइए, आप लोग जाइए यहाँ से, और उसने वो हाथापाई पे आ गया और उसने मेरे ऊपर पहले अटैक किया, चाकू निकाल के मेरे आँख के ऊपर अटैक किया। काही हमला तुमच्या सोसायटीमध्ये रहिवाशांवर झालेला आहे, कशा प्रकारची सुरक्षितता तुम्हाला वाटते आहे का, आणि काय मागणी तुमच्या आता पोलिसांकडे? पोलिसांची मागणी म्हणजे एकच की आम्हाला सुरक्षा सगळ्या सोसायटीला वगैरे सगळ्या मुलावर सगळ्या मोठ्या माणसांना म्हणजे टोटल सोसायटीला सगळ्यांना सुरक्षा पाहिजे, पोलीस स्टेशनपासून संरक्षण पाहिजे। हे जेव्हा ही जो झालेला आहे मॅटर, ह्याच्यापूर्वी देखील हा जो गृहस्थ तो तुम्हाला त्रास देत होता का सोसायटीच्या लोकांना? सगळ्यांना त्रास होत होता, कारण पोलीस स्टेशनला बऱ्याच वेळा आम्हाला जावं लागायचं कंप्लेंट वगैरे असेल तर ते पोलीस स्टेशनला पण कोणी ॲक्शन घ्यायचे नाही पोलीस अधिकारी। आता पोलिसांनी त्याला अटक केलेला आहे, पण तुम्ही पोलिसांच्या या जे चौकशीवर तुम्ही समाधानकारक आहात का? नाही, पण आम्हाला अजून सुरक्षित असं वाटत नाही। बरेच आमचे मुलं वगैरे बाहेर कामावर वगैरे जाणार त्यामुळे ते थोडंसं म्हणजे भीतीचं वातावरण जास्त वाटतं। काय मागणी आहे आणि तुम्ही आता कोणाला भेटणार आहात? CPना भेटणार आहात, DCPना भेटणार आहात, कोणाला भेटणार आहात? वरचे आले CPवर ना, त्यांना भेटायचे। तो सोसाइटी में मैं 3 साल से रहता हूँ एंड यहाँ पे कमेटी मेंबर के रूप में मेरा नाम पिंटू प्रधान है। बट लास्ट 2 साल से हम फेस कर रहे हैं इशू यहाँ पे कि बहुत कंटिन्यूसली वायलेंस फेस कर रहे इस बंदे की वजह से। उनका नाम सतीश सिंह है, उनकी फैमिली की वजह से ये कंटिन्यू इन्फ्लुएंस करता है, वीडियोस बना के भेजता है लोगों के बारे में, हिंदू मुस्लिम के बारे में बोलता रहता है कि हाउसिंग जिहाद करते हैं हम यहाँ पे लोगों को, मुस्लिम लोग हिंदू को भड़काते हैं एंड उनके बोलने पे हिंदू पे अटैक किया जाता है, जबकि ऐसा कुछ नहीं है। ये वारदात को अलग रूप में दिया जाता है, वो लोगों के मोबाइल्स यहाँ रख के वीडियोस निकालता है एंड उनके कटछोड़ बना के डिफरेंट वे एजेंडा लोगों के सामने रखता है। मेरा ये मानना है कि जीतू और पूजा हमारे सोसाइटी के नोन पर्सनस है एंड यहाँ पे रहवासी भी है, यहाँ पे यहाँ के लोकलिस्ट है। मेरा ये मानना है कि बीइंग ए लोकलिस्ट जब उनको यहाँ पे इतना अनसेफ फील होता है, बीइंग ए आउटसाइडर मेरे को तो फील नहीं होता, बिकॉज मैं एक प्राइवेट कंपनी में जॉब करता हूँ, मेरे डैड और मॉम रिटायर्ड है, हाउसवाइफ है एंड छोटी बच्ची है। जी इंसिडेंट के बाद से मेरे बच्चे नीचे नहीं आते खेलने के लिए। रीज़न मेरे बच्चे क्या, सोच काफ़ी बच्चे नहीं आते, और जब आते हैं कोई ना कोई साथ में गार्डियन ज़रूरी है। एंड हमें फील होता है कि ये इंसिडेंट के बाद हमें यहाँ पे सिक्योरिटी बढ़ानी चाहिए। पुलिस से अपेक्षा है कि थोड़ा ध्यान दे इस चीज़ में और थोड़ा जल्दी बढ़ते, बिकॉज 8 दिन के बाद एक बंदे को लेके आया जा रहा है, उसके बावजूद भी उसकी फैमिली अभी भी सामने नहीं आई है एंड ये कहीं ना कहीं सही ढंग से इस चीज़ की जांच नहीं की जा रही है। तो मुझे यही है कि ये आगे भी और हो सकता है कि वो इन्फ्लुएंस कर सकते हैं लोगों को, और टाइम मिलेगा तो और चीज़ें को हल्का लिया जाएगा, तो सही टाइम पे सही एक्शन लिया जाएगा, तो सोसाइटी के लिए भी बेटर है और लोगों के लिए भी बेटर है। किस तरीके से आपकी सोसाइटी में हादसा हुआ है, क्या है आपकी मागणी अभी और क्या मांग करेंगे? आमची तेच मागणी आहे की त्याला लवकरच्या लवकर त्याच्या पोरांना अटक व्हायला पाहिजे, बिकॉज त्यालाच अटक करताना 8 दिवस लागले। आता त्याच्या पोरांना पण
अटक व्हायला पाहिजे आणि त्यांच्या बायकोला पण, बिकॉज ते सगळ्यांच्या समोर ते चाकू वगैरे घेऊन येत होते. त्यामुळे सगळे आता सोसायटीमध्ये घाबरले आहेत आणि पोरं पण आता निघत नाही आहे. पण काही दिवस ते लोक शाळेत पण जात नव्हते आणि आम्ही ऑफिस पण आमचं नाईट शिफ्ट आहे, तर आम्हाला घरी येताना पण आम्हाला म्हणजे भीती वाटते की कसं होणार आणि कधी तो आला तर अचानक आमच्यावर हल्ला होणार. आणि मधी पण असंच झालेलं की काय झालेलं की आमच्या घरी काम चालू होता बाथरूमचा, तर बाथरूमचं काम चालू होतं तर अचानक तो बोलायला लागला की कोणतरी माझ्या घरावर हाऊसिंग जिहाद करत आहे करून. तर पण आम्ही ग्रुपमध्ये सांगितलं की नाही, आमच्या घरी काम चालू आहे, तर थोड्या टाईमसाठी आमच्या घरी असं होतं आहे. तरी तो सोसायटी कमिटीवर बोलायला लागला की तुम्ही माझं घर तोडत आहात, हाऊसिंग जिहाद करत आहात. त्यामुळे पण असे वाद होत राहतात सारखे. आम्ही या सोसायटीमध्ये राहून पण आम्हाला भीती वाटते. आणि तो जास्त असं करतो की हे मुस्लिम आणि हिंदू असं यावर जास्त बोलतो की हे असंच होत आहे. बट असं काही नाही आहे. आमचे हिंदू मुस्लिम उलट चांगले सगळे मिळून वगैरे राहतात, चांगले सगळं फंक्शन वगैरे करतो. फक्त तोच एकटा आहे जो सगळ्यांचा विरोध आहे. सध्या पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे, पण आपल्या तर पोलिसांकडे काय मागणी? आपण पोलिसांच्या या तपासावर समाधान करत आहात का? बिलकुल पण नाही, बिकॉज एवढा टाईम तर नाही लागायला पाहिजे होता त्याला अटक व्हायला. आणि त्याच्या पोरांना पण नाही झालं. त्यांचं पोरं आम्ही CCTVमध्ये पण पाहिलं की त्यांच्या खिशातही चाकू वगैरे होता आणि त्यांच्या बायकोचं पण होतं. तर आम्ही तेच भीतीमध्ये आहेत आता, तर सगळे घाबरले आहेत. काय सिपींची वेगळी भेट देणार आहात का आपण? हो, आता तर आम्ही करणार आहे. छोटी मुलगी आहे 3 वर्षाची. वकिलांवरच हे सगळं अन्याय अत्याचार होत असेल तर मग सामान्य माणसांचं काय होणार? तर मला असं वाटतं की जो पण या आरोपाची केस घेईल त्या वकिलाला लाज वाटली पाहिजे की आपल्या वकील मित्रांवर असा अन्याय अत्याचार होतोय आणि आपण जर अशा व्यक्तीची केस घेतो तर त्याला लाज वाटायला पाहिजे. आम्ही निषेध करतो त्या वकिलाचा जो पण त्या माणसाची केस घेतो.